त्यांनी चूक केली, त्यांनी माफी मागायला हवी. वहिनी, राणी आणि बुवांची माफी मागायची. जाऊ बापू, अहो जाऊ दे ना, चुकून बोलले असतील त्या. मग चूक केल्यावर माफी मागायची असते हे लक्षात राहील ना त्यांच्या. राणी, माफी मागा. भाऊजी, अहो माझा गैरसमज झाला, माझ्याकडून चूक झाली, त्याच्यासाठी मी माफी मागायची. हो, तुमच्यामुळे कोणाचं तरी मन दुखावलं गेलंय. माफी तर तुम्हाला मागावीच लागेल. मला नाही वाटत माझ्याकडून एवढी मोठी चूक झाली जेणेकरून मी माफी मागितली पाहिजे. ह्या राणीला तिच्या माहेरच्या माणसांचं, वस्तूंचं कौतुक असेल तर तिने तिच्या वडिलांनी जे काय आणलंय ते एकटीनंच खावं. वहिनी, एक मिनिट. तुम्हाला इथून जायची परवानगी दिली कोणी? जोपर्यंत तुम्ही बुवांची आणि राणीची माफी मागत नाही तोपर्यंत इथून हलायचं नाही. इंद्रा, अरे विक्रांत, माझं ठरलंय, वहिनींना माफी मागावीच लागेल. भाऊजी, अहो एवढ्याशा कारणावरून महाडिकांच्या मोठ्या सुनेला तुम्ही माफी मागायला होताय. राणी माडिकांची सून नाहीये, बुवा व्याही नाहीये. मग जर का महाडिकांच्या मोठ्या सुनेनं त्यांचा अपमान केला असेल तर माफी मागायला काय हरकत आहे? काय मालती? हो, उर्मिला, माफी माग आणि विषय संपव. काय झालं उर्मिला ताई? तुम्ही काय एवढा विचार करताय? मी माफी मागणार नाही आणि तुझी तर नाहीच नाही. ठीक आहे, मग जोपर्यंत तुम्ही यांची माफी मागत नाही तोपर्यंत घरात यायचं नाही. बाकी सगळ्यांनी आज चला. ठीक आहे, मी माफी मागते. बुवा, राणी, सॉरी. बुवा, आम्ही सुद्धा माफी मागतो तुमची. आमच्या घरात तुमचा अपमान झालाय, मी तुमची माफी मागतो. अहो का लाजवताय मला? तुमच्यामुळे मी लई छोटा माणूस आहे हो. नाही बुवा, छोटं मोठं काही नसतं. मी तुम्हाला सांगितलंय हे आधी. आपण सगळे इक्वल आहोत. असं का बोलताय तुम्ही? इंदिरा, आता इथेच बोलत थांबणारेस का? का त्यांना आतही घेऊन जाणारेस? हो, या. ये. पुन्हा एकदा या राणी समोर मला एक पाऊल मागे घ्यावं लागला. हरकत नाही, आता पुढचा पाऊल मी आणखी जोमाने टाकेन. योग्य संधीची वाट बघेन आणि हिला हिची लायकी दाखवून देईन. पाणी प्या. राणी, नुसतं पाणी काय देतेस? चहा नाश्त्याचं बघ त्यांचं. हो, आणते. काय तो मानपान करून घे बाई. तुझे या घरात थोडेच दिवस शिल्लक राहिलेत. आबा, मालती मॅडम, मगाशी माझं चुकलं. मी एवढ्या मोठ्याने नको बोलायला पाहिजे होतं.
त्यासाठी मला माफ करा. आणि बाळा, तर तू योग्यच वागलीस. तुझ्या जागी दुसरं कोणी असतं ना, असंच वागलं असतं. तुला राग येणं स्वाभाविक आहे. हो ना, आपल्या माणसांसाठी आपल्याला ठाम उभं राहावंच लागतं. असं राणी, जे काही झालं त्याचा जास्त विचार करू नकोस. बुवा, तुम्ही जे काही झालं ते विसरून जा प्लीज. आपण सगळी फॅमिली आहोत. आम्ही तर ते सगळं आत येतानाच विसरून आलोय बघा. दॅट्स ग्रेट. बाकी काय म्हणता? आईंची तब्येत कशी आहे? आता बरी. अहो, तुमच्यासाठी काय करू शकले नाही म्हणून लय खंत होती तिच्या मनात. म्हणून लगबगीने ही खीर बनवून पाठवली. आता मला काय माहिती या खीरमुळे एवढं महाभारत होणार आहे म्हणून. अगं राणी, हा, खीर कुठे? आण ना, आपण सगळे खाऊया. आता कशाला? नाही म्हणजे आपण रात्री जेवणामध्ये घेतली असती असं म्हणायचं होतं मला. नाही नाही आई, मला आत्ताच टेस्ट करून बघायची आहे खीर. राणी, घेऊन ये पटकन. आणते. बुवा, नाही, राणीच्या आईची तब्येतीची काळजी तुम्हाला आहे मला माहिती आहे, पण तुम्ही स्वतःचीही काळजी घ्या तब्येतीची. घेते की काळजी. थँक्यू. खरंच अप्रतिम झाली आहे खीर. अहो होणारच की. राणीच्या हाताला एवढी चव आहे म्हटल्यावर तिच्या आईच्या हाताला चव असणारच. आबा, खरंच खूप मस्त झाली खीर. माझी आई खीर भारीच करते. अगं भारी नाही, खूपच भारी झाली आहे ही खीर. उर्मिला शांत हो. काय शांत हो? एका शब्दाने माझ्याशी बोलू नकोस. मी काय केलंय? काहीच केलं नाहीस. खाली माझा एवढा अपमान होत होता, सगळ्यांसमोर मला माफी मागायला लावत होते, तरी सुद्धा तू काहीच केलं नाहीस. मी काय करणार होतो? त्या आबा आणि इंद्रासमोर मालतीचं काय चालत नाही, माझं चालणार होतं. नवरा आहेस ना माझा तू. नवऱ्याच्या नात्यानेही काही बोलू शकला नाहीस. उर्मिला, त्या मोमेंटला तुझी बाजू घेण्यासारखी सिच्युएशन होती का? सांग ना तूच. सिच्युएशन, ही सिच्युएशन त्या राणीमुळे माझ्यावर आलीये. तिच्यामुळे माझा एवढा मोठा अपमान झालाय. मला एवढं बोललीये ती.